मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना आपण सुरू केली. 2 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण दिला. पण त्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी डिपार्टमेंटमध्ये रोजगार घेतला. मी इथे बसले काही लोकांनी पूर्वी पण बोललो होतो की तुम्ही पुढे या, पण आम्हाला फक्त महाराष्ट्राचे मुला मुलीने रोजगार मिळाला पाहिजे, हा आम्ही एक करत आहे. त्या सेवा अजून लिस्ट मोठी आहे, पण मी आपला विश्वास देतो की जे 1 सालमध्ये 5 लाख युवक युवतीने रोजगार देऊ, हे माननीय मुख्यमंत्रीजीने देवेंद्र फडणवीसजीने घोषणा केली होती, ती मी पुनरुच्चार केली. वर्ष संपू द्या, 5 लाख क्रॉस करून 5,01,000 पर्यंत जाऊ, हा मैं आपला विश्वास देतो. नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत 5 लाखापेक्षा अधिक भरती प्रक्रिया करणार आहोत. 100 दिवसांचा मुख्यमंत्री कृती आराखडा जो आहे, तर याच्यामध्ये ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर याच पोर्टलवरती नोंदणी सुरू होणार आहे. तर अद्याप तरी या पोर्टलवरती नोंदणी सुरू झालेली नाही आहे. तर येथे पाहू शकता की इंटरनल लॉग इन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला ही नोंदणी करता येणार आहे. परंतु सध्या हे पोर्टल अपडेट झालेलं नाही आहे, येथे नोंदणी सुरू झालेली नाही. तर लक्षात घ्या, येत्या काही दिवसांमध्ये ही नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. तर नोंदणी प्रक्रियेपूर्वी तर आवश्यक पात्रता कोणकोणती लागते तर ही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जी महत्त्वाची माहिती आहे तर या PDF फाईलमध्ये देण्यात आली आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की येथे पात्रता देण्यात आली आहे. तर याच्यामध्ये कमीत कमी उमेदवाराचं वय 18 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असलं पाहिजे. याबरोबर उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास असेल. त्यानंतर ITI, पदविका, पदवीधर आणि पदव्युत्तर कमीत कमी 12वी पास पाहिजे. जास्तीत जास्त कितीही चालणार आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर उमेदवाराची आधार नोंदणी झालेली असावी. उमेदवाराचे आधार संलग्न बँक खाते असावे. आणि लक्षात घ्या की उमेदवार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयं या संकेतस्थळावरती त्याची नोंदणी केलेली असावी, अशी येथे माहिती देण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, येथे अर्हतेप्रमाणे विद्यावेतन जे दिलं जाणार आहे तर 12वी पास कॅन्डिडेटसाठी 6,000 रुपये, ITI किंवा पदविका असेल तर 8,000 रुपये, पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर 10,000 रुपये इतकं मानधन विद्यावेतन मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत दिलं जातं. तर अनेक कॅन्डिडेट याच्या अंतर्गत लागलेले आहेत. अनेक कॅन्डिडेटचा कालावधी देखील संपत आलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती मंत्री जे लोढा आहेत त्यांनी नवीन भरती प्रक्रिया मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत 5 लाख पदे याच्या अंतर्गत भरली जाणार आहेत. तर लक्षात घ्या की ही संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती प्रक्रिया असणार आहे. तर 6 महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये याचं शेड्यूल देखील येईल. तर शेड्यूल आल्यानंतर संपूर्ण शेड्यूल आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. तर जे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत यापूर्वी कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांच्या कालावधी वाढ संदर्भात पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस आलेली नाही. येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात अपडेट येईल. तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.